बांधकाम व इतर कामगारांच्या ज्या मंडळातला जो एक मोठा भ्रष्टाचार तुम्ही आता बाहेर काढलेला आहे, खूप गौप्यस्फोट केले की काही कामगार चक्क मृत झालेले कामगार जमिनीवर आले होते, त्यांनी नोंदणी केली, त्यांनी लाभ घेतला आणि पुन्हा ते वर गेले, असा एक धक्कादायक गौप्यस्फोट तुम्ही केलेला आहे. काय तुमच्याकडे संदर्भातली माहिती आहे, पुरावे आहेत? हे बांधकाम कामगार विभाग बीड जिल्हा हे कमलाकर रंगनाथराव मुडेगावकर नावाचे व्यक्ती यांचा मृत्यू 28/9/2013 झालेला आहे. त्याचं डेथ सर्टिफिकेटसुद्धा तत्कालीन देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हेच कामगार 30/10/2023 परत मृत्यू झाल्याचं सुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं आहे. आणि त्यांनी स्वयं घोषणापत्र द्यावं लागतं. कमलाकर मुडेगावकर यांनी 20/8/2023 स्वयं घोषणापत्र दिलं आहे की मी कामावर होतो. आता 2013 वारलेली व्यक्ती 2023 कामावरती कशी काय येऊ शकते? हे खूप मोठं गोंधळ आहे. आणि अंबाजोगाई नगर परिषदेने तिथले जे शेख इफ्तेकार नावाचे कार्यालयीन अधीक्षक आहेत, यांनी सर्टिफिकेट दिलं आहे की कमलाकर मुडेगावकर हे 9/4/2023 ते 20/8/2023 या कालावधीमध्ये कामाला आलेले आहेत. 2013 मेलेला माणूस 2023 कामाला कसा येईल? तर तो आलेला आहे. 2013 गेलेली व्यक्ती 2023 बांधकाम कामगार म्हणून येते, काम करते आणि परत त्यांना त्यांचं स्वयं घोषणापत्र घेतलं जातं की मी हे काम केलं म्हणून. आणि परत 2023 परत डेथ होते आणि डेथ होऊन त्यांच्या मुलाच्या नावावर 2,30,000 रुपये जे बांधकाम कामगार विभागाची योजना आहे तिचा लाभसुद्धा मिळतो. म्हणजे 2,30,000 रुपये त्याच्या मुलाच्या अकाउंटवरती गेलेले. याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं निम्म तुम्ही निम्म आम्ही अशा पद्धतीने लूट ही मोठ्या प्रमाणावरती झालेले. आणि विशेषतः कोरोनामध्ये गेलेले जे लोक आहेत त्या लोकांच्या बाबतीमध्ये हा प्रचंड महाघोटाळा या बांधकाम कामगार विभागाच्या याच्यामध्ये केलेला आहे. आज लक्षवेधी मी त्या ठिकाणी मांडली आणि राज्याचे मंत्री महोदय यांनी उत्तर दिलेलं आहे की स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून यांच्यावरती FIR दाखल करून या ज्या अशा रकमा कोट्यवधी रुपयाच्या रकमा ह्या बोगस लोकांच्यावरती जे गेलेले आहेत त्याची संपूर्ण वसुली करण्याचं या ठिकाणी मला उत्तर मिळालं. पण अण्णा, तुम्ही याच्यात अजून काही गौप्यस्फोट केलेले आहेत. अर्थातच बीडमधील काही कामगारांनी परदेशातही काम केले. कुठे काम केलेलं आहे, काय त्या कामगारांची हो, बांधकाम कामगारांच्या याच्यामध्ये नोंदी आहेत की तुम्ही कुठे काम केलं. तर काही जणांच्या याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी बसतात त्या व्हाईट हाऊसमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात आले. काही जणांनी दुबईच्या बुर्ज खलिफा इथे सुद्धा कामाचा अनुभव आहे अशा पद्धतीचे सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी जोडलेले आहेत. हे दुर्दैव आहे. अण्णा, यात अजून एक विचारायचं आहे. त्यावेळी कोविडमध्ये याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक भ्रष्टाचार बाहेर आलेले होते. त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल, भाजपने आरोप केला होता, खपन घोटाळा असेल, हा एक नवीन घोटाळा त्यात म्हणतात. हा एक मोठा घोटाळा. मी तर हे बीड जिल्ह्यातलं एक प्रकरण त्या ठिकाणी नमुना म्हणून दाखवलेलं आहे. परंतु असे शेकडोंनी प्रकरणं त्या ठिकाणी झालेले आहेत. हे बीडचं उदाहरण पुढं आलं आहे. माझं मत असं आहे की कोरोनामध्ये दुर्दैवानं गेलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या 19-20च्या नंतर पुन्हा 22-23 जिवंत झालेल्या आहेत आणि जिवंत होऊन त्यांनी पुन्हा एकदा मृत्यू पावलेला आहे. ही तमाम महाराष्ट्रामधल्या बांधकाम विभागाच्या बाबतीतली याची चौकशी व्हावी अशी सुद्धा मी मागणी करतो. शासकीय पातळीवरती मृत व्यक्तीला परत जिवंत दाखवायचा, परवानचा मोबदला घ्यायचा, परत ती व्यक्ती मृत झाल्याचा परत नवीन एक दाखला द्यायचा, त्याला दाखला द्या. याच्यामध्ये बांधकाम कामगार विभागातील काही व्यक्ती
नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये काही जे CO नाही, COच्या खालच्या दर्जाचे कार्यालयीन अधीक्षक किंवा तत्सम जे अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे मिळत आहेत म्हणून हे अनेक ठिकाणी राज्यामध्ये बहुतांशी नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदामध्ये अशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत. महानगरपालिकेमध्ये सुद्धा चेक करून पाहावं. 29च्या 29 महानगरपालिकामध्ये याच्यामध्ये सुद्धा कोरोनामध्ये गेलेले लोक पुन्हा जिवंत झालेले आहेत आणि पुन्हा ते मृत्यू पावलेले. आता या घोटाळ्याची व्याप्ती किती रुपयांपर्यंत आहे आणि ती कितीपर्यंत असू शकते असं तुमचा अंदाज आहे? बीड जिल्ह्यामध्येच मी तर म्हणतो ना, एका व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात, 2,30,000 रुपये. म्हणजे जवळपास मला जे माहिती मिळालेली आहे अंतर्गत, त्याच्यामध्ये 200 लोकांचा अशा पद्धतीचा घोटाळा हा बांधकाम कामगार विभागाचे तत्कालीन म्हणजे मुंडे म्हणून अधिकारी होते, त्याच्यानंतर काशीद आहेत आणि अजून एक पाटोळे का कोठोळे नावाचे ते अधिकारी आहेत. 3 जण आहेत. 3 जणांनी सुधाकर कोनाळे, अजय काशीद आणि श्री मुंडे असे 3 अधिकारी याच्यामध्ये आहेत. हे 3च्या 3 लोक जबाबदार. हे बांधकाम कामगार विभागातले प्रमुख अधिकारी आणि नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका इथले खालचे जे अधिकारी आहेत, ज्यांना मोह सुटत नाही पैसे खाण्याचा. कुठे पैसे खावेत तर गेलेल्या माणसांच्या मध्ये सुद्धा पैसे खाण्याची ही मानसिकता. नाही, कामकाजाचे काय, याच्यामध्ये अट अशी आहे की 100 दिवस तो व्यक्ती कामावर पाहिजे. मग कोणावर दाखवायचा? XYZ व्यक्तीच्या घरी 100 दिवस कामाला होता. अरे कोणता व्यक्ती कामाला लावता याचं तरी भान ठेवा ना. जो 2013ला वारलेला आहे तो 2023ला कामावर कसा येईल? ते सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.